मराठा आरक्षणावरून सुरू झालेली जाळपोळ अजूनही सुरूच आहे। आजही अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ केली आहे, तोडफोडही करण्यात आलेली आहे। तसेच अनेक ठिकाणी रेल रोको तसेच रास्ता रोकोही करण्यात आलेत। तर महाराष्ट्रात हिंसा घडवणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलंय। मात्र महाराष्ट्रात नेमकं हिंसा कोण घडवतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। महाराष्ट्रात तोडफोडीचं सत्र सुरूच। मराठा आरक्षणावरून राज्यभरात राडा सुरूच। विद्यार्थी रस्त्यावर उतरले, रेल्वे रोखली। सरकारी कार्यालये आणि नेते टार्गेटवरच। मराठा आरक्षणावरून दुसऱ्या दिवशीही राडा सुरूच आहे। महाराष्ट्रात पेटलेलं हे आंदोलन आता नेते आणि अधिकाऱ्यांना धक्का देणार आहे। महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची घरं आणि पक्ष कार्यालय आंदोलकांनी निशाणा बनवत जाळली आहेत, तर दुसरीकडे सरकारी कार्यालयांची तोडफोड आणि जाळपोळही सुरू आहे। मात्र या आंदोलनाची सर्वात जास्त झळ ही बीड जिल्ह्याला बसली आहे। बीडमध्ये आंदोलकांनी राष्ट्रवादीचं कार्यालयच पेटवलंय। एवढंच नाही तर आमदार संदीप क्षीरसागर यांचं घरही पेटवलं। या जाळपोळीत एका ओबीसी नेत्याचंही हॉटेलही आंदोलकांनी पेटवून दिलं होतं। तर दुसऱ्या दिवशीची स्थिती काहीशी अशीच राहिली आहे। धाराशिव रेल्वे स्टेशनवरती सकल मराठा समाजाच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत आहे। संतप्त सकल मराठा बांधवांनी रेल्वे रुळावरती झोपून घोषणाबाजी केली। यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलक संतप्त झालेले दिसून आले। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अमरापूर बारामती रस्त्यावर कर्जत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। कोणत्याही परिस्थितीत सरकारने आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण पाहिलं तर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कर्जत तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। सकल मराठा समाज यांच्या वतीनं बंदचं आवाहन केलं होतं। कर्जत शहरातील पूर्ण व्यवहार सर्व पूर्णपणे बंद असल्याचं आपल्याला दिसून येतं। एस टी सेवा देखील बंद आहे आणि आता या ठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झालेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे आणि आंदोलनाच मनाचा आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। तर तिकडे सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांनी टाळं ठोकले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखलं गेलं। आज तुम्ही बघितलं असेल सरकारी कार्यालयामध्ये सगळ्यांना त्यांची कामं करण्याची दुसरे कामं करण्यासाठी वेळ आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता त्यांची कुठलीही धडपड दिसत नसल्यामुळं ह्याच्या पुढच्या काळात ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींना लोक फिरू देत नाहीत तसंच त्या पद्धतीनं कलेक्टर असतील तहसीलदार असतील यांना सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांच्या सरकारी कार्यालयामध्ये बसू देणार नाही अशा पद्धतीची मोहीम आता हातात घेतलेली आहे। ही आज नुसतं टेलर आहे, आज फक्त कार्यालयाला टाळं घातलेलं आहे। गरज पडली तर तुम्ही बघितलं असेल काल लोकांनी आमदारांची घरं जाळायला कमी केले नाहीत, ही तर कार्यालय आहेत। ह्याच्या येणाऱ्या काळात मराठा समाज ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करेल। तर तिकडे परभणी आणि संभाजीनगरमध्येही विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। यावेळी घोषणा देत विद्यार्थ्यांनी परभणी शहर बंद केलं। संभाजीनगरातही अशीच काहीशी स्थिती दिसून आली। आंतरराष्ट्रीय सराटीतून या मराठा आरक्षणाची मागणी झाली होती। आपण जर पाहिलं तर ती आता पूर्ण महाराष्ट्रभर पेटलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता जाहीर पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी देखील आता रस्त्यावर उतरलेले आहे। आपण सध्या जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असलेले MIT कॉलेज आहे आणि या MIT कॉलेजमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे आरक्षणाच्या मागणीला घेऊन किंवा जरांगे पाटील या समर्थनामध्ये हे आंदोलन करते रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये
विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले आहे आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी सध्या जर पाहिला पण तर आता एक विद्यार्थी वर्ग हा आता मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन आता रस्त्यावर सध्याला उतरताना दिसून येत नाही. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता सध्या हे विद्यार्थी सध्या आंदोलन या ठिकाणी करत आहेत. तर काय सांगशील आज तुम्ही रस्त्यावरून आंदोलन करताय असं? गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात प्रलंबित आहे. काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघली, नुसता गाजर दाखवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलेलं आहे. किती दिवस मराठा समाजाच्या भावनाशी आपण खेळणार आहात? अरे तो तिकडे मराठा समाजाचा नेता 7 दिवस झाले आज अन्न पाण्याशिवाय बसला तिकडं. त्याचा जर जीवाला काही झालं तर मराठा समाज राज्यकर्त्यांना सोडणार नाही. या हिंसक आंदोलनानंतर नेत्यांच्या घराबाहेरची सुरक्षाही चांगलीच वाढवण्यात आली आहे. तिकडे कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या घराबाहेरील पहारा वाढवलाय, तर छगन भुजबळांच्या घराबाहेरील सुरक्षतेतही वाढ करण्यात आली आहे. तर संभाजीनगरमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या बॅनरला आंदोलकांनी काळं फासलंय. तर पंढरपुरात आंदोलकांनी एसटी बस पेटवली. पंढरपूरहून पुण्याला जात असताना भंडी शेगाव येथे बसला पेटवून देण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय. आंदोलनाचा हा भडका पेटला असतानाच बुलढाण्यात मात्र खामगाव येथे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी भजन आंदोलन सुरू करण्यात आले. तर दुसरीकडे शांततेत आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील करतायत. पुन्हा जाळपोळीच्या घटना कानावर आल्या तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल अशी तंबीही जरांगेंनी दिली होती. जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. हे कोण करतंय ही थोडी शंका असो किंवा नसो, परंतु मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आज जाहीर आवाहन करतोय. आज रात्रीत आणि उद्या दिवसात मला कुठेही जाळपोळ केलेल्याची किंवा कोणाच्या घरी नेत्यांच्या घरी आपण बळच गेलेल्याची बातमी आली नाही पाहिजे. नसता मला उद्या संध्याकाळी प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल. राज्यभरातील या जाळपोळीमुळे सध्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडताना दिसतेय, तर दुसरीकडे सरकारही मराठा आरक्षणासाठी वेगानं पावलं उचलताना दिसतायत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी दाखले देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. मात्र अर्ध आरक्षण घेणार नसल्याचं जरांगेंनी म्हटल्यानं अजूनही मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे सरकार ही कोंडी कशी सोडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.